नमस्कार मंडळी. आजचा हा जो व्हिडिओ आहे तो या माझ्या सायकलबद्दल असणार आहे. तर या व्हिडिओ बनवायचं कारण असं की हे सायकल घेताना मी बऱ्याच गोष्टी माहीत केल्या होत्या आणि बऱ्याच गोष्टींचा खुलासा झाला होता माझ्यासमोर आणि बऱ्याच नवीन गोष्टी मला कळल्या होत्या. तर मला वाटलं की त्या सगळं तुमच्यासोबत शेअर कराव्या. तर याचे मी तुम्हाला ज्या काही नवीन गोष्टी मला कळल्या होत्या किंवा जे काही माझा अनुभव आहे तो तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर ही बघू शकता तुम्ही ॲक्सेस A80 सायकल आहे आणि याच्यात जे आहे ही सगळं याचा जो फ्रेम आहे तो ॲल्युमिनियम ॲलॉयचा बनलेला आहे. त्याच्यामुळे की ही खूपच हलकी आहे. तर हिचं वजन 15 किलो आहे जवळपास. तर त्याच्याने तुम्हाला स्लोप असताना किंवा वर चढताना बरीच सोय होते आणि साधारणतः पण तुम्हाला चालवायला हलकी वाटते किंवा कधी उचलायची गरज पडली रोड डिवायडरवर तुम्ही उचलून बाजूला ठेवू शकता किंवा काही कारणामुळे तुम्हाला उचलायची गरज पडली तर उचलायला बरीच हलकी जाते. तर ही सायकल मी आज 25 सप्टेंबर 2021 आहे. तर आजच्या दिवशी 9 वर्ष कंप्लीट होत आहे. तर मी 12 ऑक्टोबर 2012ला ही सायकल घेतली होती आणि मला हिची किंमत 20,000 पडली होती आणि त्याच्यात कोणतीच ॲक्सेसरी मला मिळालेली नाही. मडगार्ड, साईड स्टँड, सायकल कम्प्युटर, स्पीडोमीटर किंवा सेलफोन होल्डर, बॉटल होल्डर, लॉक कोणतीच ॲक्सेसरी नाही मिळाली. तर ॲक्सेसरीज वगैरे मिळून 24,000 जवळपास मला याची किंमत पडली होती आणि बऱ्याच गोष्टींच्या मी तुम्हाला किमती आणि माझा अनुभव सांगणार आहे. तर आधी मी तुम्हाला याचे फीचर्स सांगून देतो. तर जसं की तुम्ही पाहू शकतात याच्यात पुढे 3 गिअर्स दिलेले आहेत आणि मागे 8 गिअर्स दिलेले आहेत. शिमॅनो गिअर्स आहेत हे आणि हे असल्यामुळे याला 24 स्पीड असं म्हणतात. 8x3 24 स्पीड. मग जसं की तुम्ही पाहू शकता ही 26 इंच याचे व्हील डायमीटर आहे. तर कोणती पण सायकल मोठी किंवा खूप लहान चांगली असते असं नाही आहे, पण तुमच्या शरीररचनावर, तुमच्या उंचीवर, वजनावर अवलंबून असते. तर माझी हाईट आता 5 फीट 7 इंच आहे. तर त्या हिशोबाने ही सायकल मला खूप उपयुक्त वाटली. तर याचं जसं जे सीट एलिव्हेशन आहे जमिनीपासून ते 32 इंच आहे मिनिमम आणि मॅक्सिमम तर तुम्हाला पाहिजे तितकी वाढवू शकता आणि याची पूर्ण लांबी जी आहे ती 5 फीट 7 इंच आहे. तर अशी याचे डायमेन्शन्स आहे. मग जसं तुम्ही पाहू शकता याला पुढे आणि मागे डिस्क ब्रेक्स दिलेले आहे दोघी बाजूला. तर माझी याच्या आधी जी मी सायकल वापरत होतो ती हर्क्युलिस MTB होती आणि त्याच्यात साधे ब्रेक्स दिलेले होते, रबरचे ब्रेक शूवाले. तर ते नेहमी घासून जायचे आणि नेहमी मला टाईट करत राहावं लागायचं. तर याला 9 वर्षात आजपर्यंत मला काही पण सर्व्हिस करावी नाही लागली. फक्त एकदा याचे ट्यूब बदलले होते आणि तोही एकच ट्यूब बदललेला आहे आणि ते सोडून ही बिलकुल जशीची तशी चालत आहे. तर माझा अनुभव तर फार चांगला आहे, किंमत जरी जास्त असली तर. पण जसं तुम्ही पाहू शकता याच्या फीचर्सच्या हिशोबाने याची किंमत मला बरोबर वाटली. मग याच्यात हे बॉटल होल्डर दिलेलं आहे. हे मी आत्ताच घेतलं. हे मला जवळपास 60 रुपयाचं पडलं होतं आणि याच्यात तुम्ही 600 ml बॉटल सहज ठेवू शकता, पाण्याची बॉटल, आणि 1 लिटरची पण ठेवू शकता. तर त्याच्याने बरीच सोय होते. मग दुसरं हे याच्यात मी सेलफोन होल्डर लावलेलं आहे. तर हे तुम्ही बघू शकता. याला मी इथून दाबून असं रिलीज करू शकतो. याच्यात आपला सेलफोन लावून याला अशा रीतीने लॉक करू शकतो. तर हे ॲक्च्युली याला पण मी मॉडिफाय केलेलं आहे. जसं की तुम्ही पाहू शकता. हे याच्यासाठी केलं कारण आपलं बॅलन्स करताना आपण हँडल आपलं राईट लेफ्ट करत असतो आणि त्याच्यामुळे
ते इतकं स्टेबल नाही राहत आणि पण हा जो पार्ट आहे सायकलचा हा बराच स्टेबल राहतो. तर याच्यामुळे जर इथे लावला तर तुम्ही इझिली फोकस करू शकता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर. मग याची किंमत मला वाटतं 320 की 350 रुपये असं काही लागलं होतं मला. मग हे फायरफॉक्स सायकल कम्प्युटर लागलेलं आहे ह्याच्यात 2032ची एक बॅटरी लागते आणि याचाही अनुभव माझा खूप चांगला राहिला. तर याच्यात बरेच फीचर्स आहे. पहिलं तर हे की याला तुम्ही जसं व्हील चालू करता सायकल तर हे स्वतःहून ऑन होऊन जातं. मग याच्यात तुम्हाला वेळ दिसत राहतो, स्पीड दिसते, ओडोमीटर आहे, ट्रिप मीटर आहे आणि ॲव्हरेज स्पीड, टॉप स्पीड हे पण सगळं कळतं तुम्हाला. तर जेणेकरून तुम्हाला बरीच सोय होते. म्हणजे तुम्हाला एक स्वतःबद्दल एक अंदाज येतो की तुम्ही किती सायकल चालवू शकता, किती लांब जाऊ शकता किंवा किती लांब तुम्ही आतापर्यंत चालवली आहे. नाहीतर बरेचदा आपण प्लॅन करतो 40 किलोमीटर 60 किलोमीटर चालले जाऊ, पण मी तर पाहिलं की एवढं इतकं डिस्टन्स सायकलवर कवर करणं शक्य नाही आहे. जास्तीत जास्त तुम्ही 20 किलोमीटर वगैरे तुम्ही सायकल चालवू शकता डेली बेसिसवर, तरी एखाद वेळा तर किती पण चालवू शकता म्हणा. तर म्हणून तुम्हाला अंदाज असणं फार आवश्यक आहे. मग माझी टॉप स्पीड मी पाहिली आहे 40 किलोमीटरच्या वर नाही जात. तर तुम्हाला ॲव्हरेज स्पीड वगैरेचा अंदाजा लावायचा असेल तर तो पण याच्यावर मिळून जाईल. आणि हे म्हणजे वॉटरप्रूफ आहे, तर ती गोष्ट चांगली आहे. याला धूळ, माती, व्हायब्रेशन्सपासून अजूनपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही आला त्याच्यामुळे. फक्त बॅटरी बदलावी लागते आणि हे मी स्वतः इन्स्टॉल केलं आहे. तर हे तुम्हाला रेडीमेड मिळतं, तुम्हाला स्वतः इन्स्टॉल करावं लागतं. याच्यात हे फ्रंट व्हीलमध्ये इथे हा एक मॅग्नेट लावावा लागतो आणि इथे याचा सेन्सर लावावा लागतो आणि हे झिप टाईज वापरून याची वायर तुम्हाला या फॉर्कवर आणि मग या हँडलवरपर्यंत टाईट करून घ्यावी लागते. तर हे मी स्वतः करून घेतलं होतं आणि टाईम इथून तुम्ही सेट करू शकता. हे 2 बटन्स दिले याच्यात. तर याचाही अनुभव चांगला होता माझा आणि याची किंमत 620 रुपये होती मी जेव्हा विकत घेतलं तेव्हा. आणि मग हे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ऑन करता तेव्हा तुम्हाला याच्यात सायकलचा जो आहे डायामीटर, सायकलच्या व्हीलचा डायमीटर तो फीड करावा लागतो. कारण यांनी हा एकच स्पीडोमीटर बनवला आहे जो वेगवेगळ्या साईजच्या सायकल्सला चालेल. तर तुमच्या सायकलची जी साईज आहे ती तुम्हाला याच्यात फीड करावी लागते. तर एक रेव्होल्यूशनचा किती त्याच्यामुळे किती डिस्टन्स होतो हे त्याला कळायला पाहिजे आणि मग ते पहिल्यांदा आपल्याला फीड करावं लागतं. तर हे झालं सायकल कम्प्युटरबद्दल. मग याच्यात तुम्ही पाहू शकता हे गिअर्स दिलेले आहे. तर हे दोघी थंबने कंट्रोल्ड आहे. तर थंब आणि फिंगरने, इंडेक्स फिंगर. तर इथे तुम्हाला जेव्हा लो गिअर्स वर जायचं आहे तर तुम्ही हे वापरू शकता आणि हाय गिअर्सवर जायसाठी तुम्ही हे वापरू शकता. तसंच या बाजूला हे बघू शकता तुम्ही, मागचे 8 गिअर्स आहे, इथे पुढचे 3 गिअर्स आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की हे 24 स्पीड आहे. मग याच्यात फ्रंट शॉकअप्स दिलेले आहेत, तेही खूप छान आहेत. तर याच्यात 2 कंट्रोल्स दिले. एक तर तुम्ही याला ऑफ करू शकता, हे झालं आता ऑफ, आणि हे ऑन, म्हणजे की या शॉकअपला लॉक करू शकता तुम्ही आणि ऑफ मग हे करू शकता. जसं की तुम्हाला माहीत असेल जी डाऊनहिल बाईक असते त्याच्यात मागे पण शॉकअप दिलेला असतो आणि पुढे पण शॉकअप दिला असतो. पण त्या शॉकअपमुळे काय होतं की त्याची स्पीड जी आहे ती कमी होते. तर जसं तुम्ही स्लोपवरून खाली जात आहे तर ती कायनेटिक एनर्जी तुमची ॲब्झॉर्ब करत जाईल आणि त्याच्यामुळे तुमची स्पीड हलकीशी कमी होते. तर तुम्हाला हा जो शॉकअप जो आहे तो लॉक करायचा आहे तर तो करू शकता. आणि किंवा तुम्हाला स्टॉपी वगैरे काही स्टंट ट्राय करायचा असेल तर त्याच्यासाठी पण हा शॉकअप तुम्ही लॉक करू शकता. आणि मग याची जी याचं जे टेन्शन आहे ते पण तुम्ही इथून कमी जास्त कंट्रोल करू शकता. शॉकअपचा जो हार्डनेस आहे तो इथून कंट्रोल पण करू शकता तुम्ही. आणि तर हे बघू शकता तुम्ही. मग याच्यात जे आहे सगळे क्विकली रिलीज नट्स दिलेले आहेत. आता हे तुम्ही बघू शकता, याला क्विक रिलीज नट्स म्हणता. तर मागे व्हीललासुद्धा आणि पुढच्या व्हीलला आणि सीटला. तर याला नटबोल्टची गरज नाही आहे. तर तुम्हाला केव्हाही याला उघडावं लागलं तर फक्त तुम्ही याला हातानेच सहजपणे असं उघडू शकता आणि ही पूर्ण सीट तुम्ही बाहेर काढू शकता.
तर हे इतकं सोपं होऊन जातं. आणि नटबोल्ट असले तर तुम्हाला त्याच्यासाठी पाना लागेल उघडायला दरवेळी. मग तुम्ही टूलबॉक्स घेऊन फिराल, किंवा पाना पण असला तरी बरेच नटबोल्ट्स जॅम होऊन जातात. मग त्याला ऑइल करावं लागतं, त्याच्यानंतरच त्याला उघडता येतं. याच्याने बरीच सोय होऊन जाते. आणि याचा पुढचा मागचा व्हील जो आहे तुम्ही खूप सोप्याने उघडू शकता. पंक्चर वगैरे बनवायचं आहे, किंवा तुमच्या फोर व्हीलरमध्ये याला टाकून कुठे घेऊन जायचं आहे, किंवा टू व्हीलरबरोबर पण तुम्ही याला घेऊन जाऊ शकता. त्याच्यासाठी बरीच सोय होऊन जाते. आणि मी पहिल्यांदाच अनुभवलं हे क्विक रिलीज नट्स. मग याच्यात तुम्ही पाहू शकता मी मडगार्ड्स बसवले आहे. तर कंपनीकडनं कोणतेच मडगार्ड्स नाही आले, आणि फायबरचे मी आधी बसवले होते पण ते मला चांगले नाही वाटले. तर मी हे लोकल मडगार्ड्स लावले. हे खूप चांगले असतं, कारण हे जास्तीत जास्त पोर्शन जो आहे तो कवर करतात, आणि पावसाळ्यात तुम्हाला चिखल वगैरे उडणार नाही. तर हे या रीतीने मला बसवावे लागले. तर त्याला पण थोडंफार मला मॉडिफाय करावं लागलं होतं. तर हे तुम्ही बघू शकता कशा रीतीने मी लावले आहेत, बसवले आहेत. तर हे मी लोकल जे आहे मेटलचे मडगार्ड्स लावले आहे. त्याच्याने ही बरीच सोय झाली. मग याच्यात ही सीट मी नंतर बसवली आहे. तर याची जी सीट असते ती थोडी हार्ड आणि याच्यापेक्षा बरीच लहान असते. तर त्याच्यामुळे तुम्हाला थोडीशी अनकम्फर्टेबल वाटू शकते. तर मला पण वाटली, आणि मी बरेच वर्ष चालवली, पण आता मी थोडी बरी सीट लावून घेतली याच्यावर. तर ही मला जवळपास 160 रुपयाची पडली, आणि ही मला कम्फर्टेबल वाटली, जी कंपनीसोबत जी आली होती त्याच्यासोबत. मग याचे हँडल ग्रिप्स मला एक दोनदा बदलावे लागले, कारण हे जे रबर आहे ते हे एकदम डिसइंटिग्रेट होऊन जातं रबर काही वर्षांनी, काही महिन्यांनी. आणि मग मला ते बदलावं लागलं. पण ते सोडून मला याच्यात काहीच आतापर्यंत मेंटेनन्सची गरज नाही पडली. इनफॅक्ट ऑइलिंग वगैरेची पण करायची गरज नाही पडली, आणि मी धुतली पण नाही कधी. धुतली असेल एक दोनदा, पण जास्त काही मला सर्विस वगैरे नाही करावी लागली. पण मग मी याला बाहेर पण ठेवत नाही, मी हिला आपल्या घरातमध्ये आतमध्येच ठेवतो सायकलला. तर जेणेकरून जास्त डस्ट किंवा जास्त धूळ माती याच्यावर बसत नाही. आणि अधूनमधून मी धुत असतो आणि चालवत पण असतो. तर माझा अनुभव बराच चांगला राहिला. मग जसं मी तुम्हाला सांगत होतो की हे ॲलॉय आहे, ॲल्युमिनियम ॲलॉयची फ्रेम आहे. तर हे जे आहे हे तुम्ही याच्यावरून माहीत करू शकता. याचे जे वेल्डिंग जॉईंट्स आहे ते खूप वेगळे दिसतात, जे ॲल्युमिनियम ॲलॉयचे असतात. त्याच्यामुळे तुम्ही ओळखू शकता की ॲल्युमिनियम ॲलॉयपासून बनली आहे, आणि याचं वजन खूप कमी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की याचं वजन फक्त 15 किलो आहे. याच्यामुळे उचलायला फार हलकी जाते. आणि मग जसं की तुम्ही पाहू शकता, हे जे याचे पेडल्स आहे ते मला वाटतं की थोडे बऱ्यापैकी दिले असते त्यांनी, कारण हे मेटलचे दिले आहे. तर याला इथे ग्रिप चांगली आहे तुम्ही जर शूज वगैरे घालाल तर. पण शूज तुम्ही नाही घातले किंवा हे तुमच्या पायाला लागू शकते, आणि हे जे आहे याच्याने बरंच तुम्हाला जखम होऊ शकते, कारण हे मेटलचं आहे. तर हे मला वाटतं फायबरचं असलं पाहिजे होतं, पण त्यांनी मेटलचेच हे दिलेले आहेत. तर हे सगळे झाले याचे डिटेल्स. आणि हे सोडून याच्यात हा साईड स्टँड लावलेला आहे. हा साईड स्टँड पण मला वेगळा घ्यावा लागला आणि लावावा लागला. तर हे पाहू शकता तुम्ही, हे एसेन्शियल आहे, कारण तुम्ही कुठेही जाल आणि तुम्हाला सायकल ठेवावी लागली तर याच्याशिवाय कामच होणार नाही, कारण नाहीतर तुम्ही आपली सायकल कशी उभी करणार. तर हे झालं याच्याबद्दलचे डिटेल्स. तर मला वाटतं की हे सगळ्या ज्या गोष्टी ज्या मी माहिती केल्या ते तुमच्यासोबत शेअर करत आहे, आणि कोणाला याच्यापासून काही मदत होईल अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.